वाल्मिक कराडवर या आधी सुद्धा अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। सीआयडीचं पथक संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जो आहे तो करतोय। 7 आरोपी याच्यामध्ये आहेत, 4 अटक झालेली आहे, 3 अजूनही फरार आहेत। देशमुख कुटुंबियांकडून पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलं जात आहे। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला। तर कोण आहे वाल्मिक कराड आपण पुन्हा एकदा पाहूया। वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबामध्ये घरकाम करायचा। घरकाम करताना वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंशी जवळीक झाली। वाल्मिक कराड पंडित अण्णा मुंडेंची सर्व कामं ऐकायचा, त्यामुळे दोघांचं नातं आणखी घट्ट झालं। 2009 मध्ये धनंजय मुंडेंना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी कराडनंच हट्ट धरला होता। वाल्मिक कराड पुढे धनंजय मुंडेंचा जिवलग मित्र बनला। मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेला। वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर वॉर्डामधून नगरसेवक बनला। परळी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्याने काम पाहिलंय।